महिलांनी सावध व्हावे, भोंदूच्या जाळ्यात अडकू नका, जाणकारांना अध्यक्षपदावर नियुक्त करा, सामाजिक कार्यकर्ता रसना देहडकर यांचं आवाहन. अशोक खरात यासारख्या भोंदूबाबांच्या प्रकरणांमुळे समाजात चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून कोणतीही महिला अशा फसवणुकीची शिकार होऊ नये यासाठी सर्व महिलांनी सतर्क राहण्याचं आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सौ रसना देहडकर यांनी केलं आहे. रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला देखील सल्ला दिलाय. कायद्याचा अभ्यास असलेल्या आणि राजकारण विरहित व्यक्तीलाच महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्त करावे असेही सौ देहडकर यांनी म्हटलंय. अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि खोट्या आध्यात्मिक दाव्यांच्या माध्यमातून काही जण महिलांची फसवणूक करून त्यांचे शोषण करत असल्याच्या घटना वाढताना दिसत आहे. अशा प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून समाजाने या विरोधात जागरूक होण्याची गरज असल्याचं देहडकर यांनी सांगितलं. महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नये, तसेच कोणत्याही व्यक्ती चमत्कार, भविष्यवाणी किंवा समस्यांवर हमखास उपाय देण्याचं आश्वासन देत असेल तर त्यापासून दूर राहावे असे त्यांनी स्पष्ट केलं. संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीस किंवा संबंधित यंत्रणांना माहिती देण्याचं आवाहनही त्यांनी केलं. याशिवाय महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि अशा घटनांपासून संरक्षणासाठी जनजागृती मोहीम राबवण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन भोंदूगिरी विरोधात ठोस भूमिका घेणं आवश्यक असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केले. नमस्कार, मी रसना रमेश देहडकर, सामाजिक कार्यकर्ता, जालना. आज मी सर्व महिलांना आणि बंधूंना अशी विनंती करत आहे की अंधश्रद्धेला बळी पडू नका. कारण गेल्या 4 दिवसापासून टी व्हीवर तुम्ही पाहताच आहात की अशोक खरात नावाच्या भोंदूने रुपाली चाकणकरपासून सगळ्यांना बऱ्याच नेत्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढले, अंधश्रद्धेला त्यांना बळी पाडले आणि बरंचसं नुकसान हे झालेलं आहे. रुपाली चाकणकरनी महिला आयोगाचा राजीनामा दिलेला आहे. मला सरकारला असं म्हणायचं आहे, अशी विनंती करायची की तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ज्या महिलेला कायद्याचं ज्ञान आहे, पदवी आहे, अशा महिलेला तुम्ही महिला आयोगाचा अध्यक्ष करा. त्यामुळे काहीतरी महिलांच्या अत्याचारामध्ये फरक पडेल. दुसरं असं की सुशिक्षित महिला भोंदूबाबाच्या बाबाला बळी का पडतात? कारण त्यांच्या बेडरूमपर्यंत कशा जाऊ शकतात, त्यांना त्यांची घाणेरडी कुणकुण कशी लागत नाही, त्या त्यांच्या कदाचित स्वार्थासाठी आणि गरजेसाठी जातात का, याचा विचार महिलांनी करायला पाहिजे. कारण महिला खूप शक्तिशाली आहे आणि हे जे प्रकरण उघडकीस आणलेलं आहे ते एका महिलेनेच उघडकीस आणलेलं आहे. पुरुषांना काय, ते फसले काय, वर आले काय, बळी पडले काय, त्यांना त्याचा काही फरक पडत नाही. परंतु महिलांवर याचा फार फरक पडतो आणि त्यांच्या पूर्ण चारित्र्याचं हनन होतं. हे बरोबर नाही आहे. सरकारने भोंदूगिरी करता बरेच कायदे काढलेले आहेत, पण त्या कायद्याचा काही उपयोग करत नाही. सरकार कायदे सोडून सगळ्या गोष्टी करतं, पण कायद्याकडे का बघत नाही याचं मला नवल वाटतं. दुसरं असं की गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये असे बरेच प्रकार घडलेले आहेत. बऱ्याच भोंदू लोकांनी महिलांवर अन्याय अत्याचार केलेले आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची पण बदनामी होत आहे. तर माझी सरकारला अशी विनंती आहे, या कायद्याचा वापर करून ही भोंदूगिरी आणि ही अंधश्रद्धा या गोष्टी बंद कराव्यात असं माझं म्हणणं आहे.